प्रोटीन म्हणजे काय? आपला पारंपरिक भारतीय शाकाहारी आहार हा शरीरातील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे का? किंवा शाकाहारी लोकांना शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता भासते का? या प्रोटीन्सचं कार्य काय आहे? असे अनेक प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सतत पडत असतात. आज आपण याविषयी थोडी चर्चा करूयात. नमस्कार, मी वैद्य अतुल मोगरे. शाकाहारी लोकांना आहारामध्ये प्रोटीन पुरेशा प्रमाणात भेटतं का? किंवा आपला पारंपरिक भारतीय जो आहार आहे तो शरीरातील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे का? किंवा प्रोटीन सप्लिमेंट घ्यायची आपल्याला गरज आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मुळात प्रोटीन म्हणजे काय? तर प्रोटीन म्हणजे ॲमिनो ॲसिड्स, शरीरामध्ये जे अनेक ॲमिनो ॲसिड बनतात किंवा जे आहारामधनं काही ॲमिनो ॲसिड प्राप्त होतात आपल्याला, तर या ॲमिनो ॲसिडच्या ग्रुप्सपासून प्रोटीन बनत असतात. प्रोटीन हे मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. एक असतं कंप्लीट प्रोटीन आणि दुसरं आहे इनकम्प्लीट प्रोटीन. कंप्लीट प्रोटीन म्हणजे शरीरासाठी जे इसेन्शियल ॲमिनो ॲसिड असतात ते सर्व त्याच्यात परिपूर्ण असतात, याला कंप्लीट प्रोटीन असं म्हणतात. जसे की दूध व दुग्धजन्य पदार्थ. दुसरं इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे एखाद्या इसेन्शियल ॲमिनो ॲसिड यामध्ये नसतं किंवा त्याची कमतरता असते. जसं की काही डाळी हे इनकम्प्लीट प्रोटीन्स यामध्ये समावेश होतो. आता आपल्याला प्रश्न पडतो की या प्रोटीनची आपल्या शरीरामध्ये काय गरज आहे? किंवा जे फक्त बॉडी बिल्डिंग करतात त्यांनाच प्रोटीनची गरज आहे का? तर असं नाही. शरीराचे दैनंदिन काम करण्यासाठी, दैनंदिन दिनचर्या चालवण्यासाठी, अगदी केस, नखं, मसल्स म्हणजे मांसपेशी या सर्वांसाठी, शरीरातील हार्मोन्स निर्माण करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, या शरीरातील सर्व चयापचय क्रियेसाठी प्रोटीन हे गरजेचे असतात. जे बॉडी बिल्डिंग करतात त्यांसाठी तर प्रोटीन विशेष महत्त्वाचे आहेत. मग आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची दैनंदिन गरज किती? तर साधारण ज्यांची नॉर्मल लाईफस्टाईल आहे, म्हणजे जे दररोज कामाला जातात, आठवड्यातून कधीतरी व्यायाम करतात, दररोज घरगुती आहार घेतात, अशा लोकांमध्ये साधारण 0.8 ग्रॅम पर के जी बॉडी वेट एवढं आपल्याला प्रोटीन लागतं. पण जे विशेष एक्सरसाइज करतात किंवा अधिक प्रमाणात शारीरिक कष्ट करतात अशा लोकांमध्ये, जसे की खेळाडू असतील, ॲथलीट्स असतील किंवा इतरही बॉडी बिल्डिंग करणारे व्यक्ती असतील, अशा लोकांमध्ये साधारण 1 ते 1.5 ग्रॅम पर के जी बॉडी वेट इत्यादी प्रोटीनची मात्रा पुरेशी राहते. आता एक साधा प्रश्न जो आपण मगाशी डिस्कस केला की शाकाहारी लोकांना प्रोटीन शरीरामध्ये कमतरता पडते का? तर बऱ्याचशा वेळेला तसं होतं, कारण आपला आहार हा योग्य पद्धतीने पुरेशा प्रमाणात आपण पोषक आहार घेत नाही. मग ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी असते त्यांच्यामध्ये मसल लॉस होतो, म्हणजे त्याला सार्कोपिनिया असं म्हणतात. स्नायू मसल्स हे संकुचित होणं किंवा मसल लॉस होणं हे लक्षण त्यांच्यामध्ये दिसून येतं. इतरही अनेक लक्षणं त्यांच्यामध्ये आढळून येतात. मग शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा सोर्स कुठला बरं? तर आज आपण असे 5 सोपे पर्याय समजून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे शाकाहारी लोकांना देखील त्यांचे दैनंदिन प्रोटीनची गरज भागवण्यासाठी फायदा होईल. पहिला म्हणजे आपण चपाती किंवा पोळी करताना जे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये बेसन किंवा सोयाबीन पीठ थोडं मिसळावं. साधारण एकूण पिठाच्या 20% पीठ तरी ते मिसळावं आणि ती चपाती आपण जर आहारात ठेवली तर आपल्याला प्रोटीन उपलब्ध होऊ शकतं. दुसरा एक पर्याय तो म्हणजे चहाबरोबर बिस्किट, टोस्ट, खारी खाण्याऐवजी मुगाच्या डाळीचं धिरडं आणि त्याबरोबर थोडीशी चटणी, म्हणजे आपण चहा नाश्ता जर घेत असू तर नाश्त्यामध्ये मुगाच्या डाळीची धिरडं आणि चटणी हा जर आहार ठेवला तर तो देखील आपल्याला प्रोटीनचा एक सोर्स होऊ शकतो. साधारण संध्याकाळच्या समयास बऱ्याच लोकांना भूक लागते, तर तिसरा एक पर्याय म्हणजे संध्याकाळच्या समयी फुटाणे, साधारण 50 ते 60 ग्रॅम फुटाणे म्हणजे चणे आणि त्याबरोबर थोडंसं गूळ हा जर आहारामध्ये ठेवला तर ते देखील आपले प्रोटीनचा सोर्स पुरेशा प्रमाणात आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतात. चौथा एक प्रोटीनचा सोर्स किंवा पर्याय जर आपण शाकाहारी लोकांसाठी पाहिला तर तो म्हणजे दररोजच्या जेवणामध्ये 1 वाटी डाळ आपल्या आहारामध्ये किंवा अंकुरित धान्य आपल्या आहारामध्ये हवं. साधारण मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा. बरं, हे नुसतं खायला बऱ्याच लोकांना कंटाळा येतो, तर अशा वेळेस त्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, थोडंसं लिंबू पिळून मिसळीसारखं
आणि चार्टसारखं जरी ते आहारामध्ये ठेवलं, दररोज याचा आहारामध्ये समावेश केला, तर आपल्या शरीरातील प्रोटीनची गरज नक्कीच भागते. पाचवा एक पर्याय शरीरातील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी म्हणजे घरी बनवलेलं दही किंवा पनीर किंवा सोया दूध हे जर आठवड्यातून एकदा आपल्या आहारामध्ये ठेवलं गेलं, तर हे देखील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी पुरेसं असतं. शाकाहारी लोकांसाठी देखील अनेक पर्याय आहेत. हे 5 पर्याय तर विशेष फायदेशीर आहेत, ज्याच्याने त्यांच्या शरीरातील प्रोटीनची गरज भरून निघते. बरं, नुसतं प्रोटीनयुक्त आहार खाल्ला म्हणजे आपलं आपलं काम झालं का? तर नाही. त्याबरोबर योग्य व्यायाम, विशिष्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग, योग्य झोप, पुरेशी झोप, पुरेसं शरीरामध्ये पाणी आणि इतरही घटक, या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येतात, तेव्हा आपण खाल्लेल्या प्रोटीनचा सदुपयोग होतो. ते शरीराला विशेष अंगी लागतं आणि ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची आहे त्यांच्यासाठी तर ते विशेष हितकारी ठरतं. शरीरातील प्रोटीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य पद्धतीने त्याचा आहारामध्ये समावेश आपण केला तर आपल्याला जेवणामधनंच तो पुरेशा प्रमाणात भेटू शकतो. बऱ्याचशा वेळेला बरेच लोक उगाचच प्रोटीन सप्लिमेंट्स आहारामध्ये घेतात. बऱ्याचशा वेळेला त्याची गरज देखील नसते. जर गरज असेल तर घेतलं तर ठीक आहे, पण ते योग्य वैद्यकीय सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला आहारामुळे देखील किंवा आहारातील पदार्थांमुळे देखील शरीरातील प्रोटीनची गरज भागू शकते. धन्यवाद.